हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये उपयुक्त स्मार्ट किचन टिप्स पाहणार आहोत। किचन टिप्स नंबर 1, ज्वारीची किंवा तांदळाची भाकरी करताना जर भाकरी मोडत असेल तर पिठामध्ये कोमट पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्या आणि नंतर भाकरी थापून घ्या। त्यामुळे भाकरी बिलकुल तुटणार नाही किंवा मोडणार नाही आणि अगदी छान प्रकारे बनेल। किचन टिप्स नंबर 2, कुकरची रबरी रिंग फ्रीजच्या वरच्या भागात म्हणजेच फ्रीजरमध्ये 15 मिनिटे ठेवावी। यामुळे रिंग लवकर खराब होत नाही व कुकरचे प्रेशरही चांगले राहते। किचन टिप्स नंबर 3, भेंडीची भाजी बरेचदा चिकट होते किंवा तिच्यामध्ये चिकट तारा दिसतात। भेंडीचा असा चिकटपणा घालविण्यासाठी त्यात थोडे लिंबू पिळा। भाजी मोकळी तर होईलच, शिवाय तिची चवही आणखीन छान लागेल। किचन टिप्स नंबर 4, भाजीला किंवा वरणाला फोडणी देताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत। सुरुवातीला तेल चांगले गरम होऊ द्या आणि नंतर त्यात मोहरी टाका। मोहरी चांगली तडतडली की नंतर जिरे टाका। काही जण काय करतात तर जिरे आणि मोहरी एकत्र तेलामध्ये टाकतात, पण अशा पद्धतीने मोहरी तडतडेपर्यंत जिरे पूर्णपणे जळून जातात। त्यामुळे भाजीला किंवा वरणाला करपलेला वास लागू शकतो। किचन टिप्स नंबर 5, 2 समान भागात नारळ फोडायचा असल्यास आपले एक बोट नारळाच्या मधोमध ठेवून नारळ जोरात आपटावा। बोट ठेवले असेल त्याच भागात बरोबर नारळ फुटेल। किचन टिप्स 6, ओला नारळ बऱ्याच काळ टिकवण्यासाठी प्लॅस्टिक बॅगमध्ये घालून फ्रीजच्या वरच्या भागात म्हणजेच फ्रीजरमध्ये ठेवावा। जेव्हा गरज असेल तेव्हा अर्धा तास आधी बाहेर काढून ठेवावा किंवा कोमट पाण्यात 10 मिनिटे बुडवून ठेवावा। किचन टिप्स नंबर 7, काळी द्राक्षे खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते, त्यामुळे उन्हाळ्यात अवश्य काळी द्राक्ष खावीत। किचन टिप्स नंबर 8, पनीरची रस्सा भाजी बनवताना त्यामध्ये दही फेटून घाला किंवा काजूची पेस्ट किंवा फ्रेश क्रीमचा वापर करा। यामुळे भाजीला चव खूप छान येते। किचन टिप्स नंबर 9, मिरचीचा खरडा केल्यावर काही वेळाने तो काळा पडतो तर त्यात लिंबू पिळा। यामुळे त्याचा रंग हिरवाच राहील आणि टेस्ट पण खूपच छान येते। किचन टिप्स नंबर 10, चमकदार बर्फ बनवण्यासाठी पाणी उकळून थंड झाल्यावर ट्रेमध्ये टाका, मग फ्रीजमध्ये हा ट्रे ठेवा। याने चमकदार बर्फ तयार होईल। किचन टिप्स नंबर 11, चहासोबत चपाती खाल्ल्याने पोटात सूज आणि ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे चहासोबत चपाती खाणे शक्यतो टाळावे। किचन टिप्स नंबर 12, मेथीची भाजी कडू लागू नये म्हणून त्यात शेंगदाण्याचा कूट तुम्ही घालू शकता। याशिवाय मेथीची भाजी शिजवल्यानंतर त्यात 1 चमचा वरून तेल टाका। यामुळे भाजी कडू लागत नाही आणि भाजीची टेस्ट पण खूपच छान येते। किचन टिप्स नंबर 13, कुकरमध्ये डाळ शिजत घातल्यानंतर शिट्टी झाली की काही वेळा प्रेशरमुळे आतील हळदीचे पाणी फसफसून बाहेर पडते। यामुळे आपला कुकर तर खराब होतोच, त्याचबरोबर हे पाणी सगळीकडे उडाल्यामुळे किचन देखील खराब होते। असे होऊ नये म्हणून कुकरचे झाकण लावण्याआधी कुकरच्या रबरी रिंगवर थोडेसे अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या किचन टिप्स पाहिलेल्या आहेत। अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट सुगरण चॅनलला